हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी आता आनंद गुरव तुमचं माझ्या यज्ञा लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांनो, आज आपण आपला 5th चॅप्टर आहे सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म्स. हा चॅप्टर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या आजच्या चॅप्टरला. आपला 5th चॅप्टर आहे 8th स्टँडर्डचा हिस्ट्री. ओके, सोशल अँड रिलिजियस रिफॉर्म्स म्हणजे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन. ओके, लेट्स स्टार्ट. Along with spread of English education, there was spread of new thoughts, new ideas, new philosophy. Indians were also introduced to Western thoughts and culture. Due to it, there were changes in social, religious, economic and cultural aspects of Indian society. काय सांगितलं इथे की इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबरच नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान यांचा सुद्धा प्रसार होत होता आणि यांचा सुद्धा प्रसार झाला. तसेच पाश्चिमात्य विचार म्हणजेच वेस्टर्न थॉट्स, संस्कृती याची भारतीयांना ओळख झाली आणि यामुळे भारतीय समाजाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक तसेच सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये बदल झाले आहेत. Then the modern educated Indians became aware that the backwardness of India was due to superstitions, casteism, old customs, class system and lack of critical outlook. It was necessary to eradicate the flaws and undesirable tendency for progress of the country and to create a new society based on the principles of humanity, equality and fraternity. The educated thinkers started social awareness through writings to solve the various problems in the society. Then the intellectual awakening in the contemporary society is called Indian Renaissance. ओके, आता इथे काय सांगितलंय की भारतीय समाजाचे मागासलेपण जे आहे ते त्यांच्या अंधश्रद्धा म्हणजेच सुपरस्टिशन्स, रूढीप्रियता म्हणजेच कास्टिझम्स, आपण म्हणतो ना आपली कास्ट, ओके, जातीभेद, त्याच्यानंतर उच्च निच्चता आणि या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्याच्यात चौकस किंवा चिकित्सक अशा वृत्तीचा जो अभाव आहे म्हणजे कमतरता जी आहे ती याच्यात आहे भारतीय समाजामध्ये. त्यान याची जाणीव सुशिक्षित समाजाला होऊ लागली होती. देश हा प्रगतीपथावर नेण्यासाठी भारतीय समाजातील दोष आणि अनिष्ट प्रवृत्तींचे निर्मूलन करून मानवता, समता, बंधुता या तत्वांवर आधारित नवसमाज निर्माण करण्याची आवश्यकता होती. भारतीय समाजातील विविध प्रश्न दूर करण्यासाठी सुशिक्षित विचारवंत आपल्या लेखणीद्वारे जनजागृती करू लागले. तत्कालीन भारतात सुरू झालेल्या या वैचारिक जागृतीला भारतीय प्रबोधन म्हणजेच इंडियन रिनेसन्स असं म्हटलेलं आहे. देन इरा ऑफ रिलिजियस अँड सोशल रिफॉर्म्स. आता धर्म सुधारणा आणि समाज सुधारणा सुरू झाली तर त्यावेळेचं बघा ब्राह्मो समाज. ठीक आहे, आता इथे आपल्याला राजा राममोहन रॉय यांचं चित्र जे आहे ते तुम्ही पाहू शकता. In 1828, राजा राममोहन रॉय established the ब्राह्मो समाज in बेंगाल. 1828 मध्ये बंगालमध्ये राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली. He had studied many languages and religions. त्यांनी बऱ्याचशा अशा भाषा आणि धर्माचा अभ्यास केला. Though it is ideology of Advaita philosophy was developed. Monotheism, caste and class equality, protest against ritual and following the way of prayers were the principles of Brahmo Samaj. He opposed sati practice, child marriage, then Purdha system. He promoted widow remarriage and female education. He founded Hindu College in Kolkata. He created public awareness through the newspaper Samvad Kaumudi. आता राजा राममोहन रॉय यांनी काय केलं
तर त्यांनी अनेक भाषांचा अभ्यास केला, अनेक धर्मांचा अभ्यास केला आणि त्याच्यातून त्यांची अद्वैतवादी जी विचारसरणी आहे ती विकसित झाली आणि एकेश्वरवाद जो आहे किंवा उच्च निश्चयता असा जो भेदभाव आहे तो न पाळणे किंवा कर्मकांडास विरोध, प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे ही ब्राह्मो समाजाची तत्वे होती. आणि राजा राममोहन रॉय यांनी सती प्रथा, त्याचप्रमाणे बालविवाह, पडदा पद्धती यांना त्यांचा विरोध होता. त्याचसोबत त्यांनी विधवा विवाह, विधवा पुनर्विवाह, स्त्रियांचे शिक्षण यासाठी त्यांनी समर्थन केलं आहे आणि कोलकाता येथे हिंदू कॉलेजची त्यांनी स्थापना सुद्धा केली. त्याचसोबत त्यांनी संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती सुद्धा केली. संवाद कौमुदी हे या वृत्तपत्राचं नाव आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, प्रार्थना समाज. आता इथे आपल्याला कोणाची इमेज दिसते तर दादोबा पांडुरंग तडखरकर यांची आपल्याला इथे इमेज दिसत आहे. दादोबा पांडुरंग तडखरकर एस्टॅब्लिश प्रार्थना समाज, एस्टॅब्लिश परमहंस सभा इन मुंबई इन 1848. दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. Later, Paramahansa Sabha was dissolved and some of its members founded the Prathana Samaj. Dadoba's brother, Dr. Atmaram Panduranga, was the first president of Prathana Samaj. The prestige of the institution increased due to the enrollment of young graduates from Mumbai University. आणि पुढे या परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिच्याच काही सभासदांनी प्रार्थना समाज जे आहे त्याची स्थापना केली. दादोबांचे जे बंधू होते, जे ब्रदर होते, डॉक्टर आत्माराम पांडुरंग, हे प्रार्थना समाजाचे पहिले प्रेसिडेंट म्हणजेच पहिले अध्यक्ष होते. आणि या संस्थेस मुंबई विद्यापीठातील तरुण पदवीधर जे आहे, ग्रॅज्युएट्स जे आहे हे मिळाल्यामुळे त्याची प्रतिष्ठा सुद्धा वाढली. Then next, Justice Ranade, Dr. R.G. Bhandarkar carried forward the work of Prathana Samaj. The opposition to idol worship, monotheism, opposition to ritual were the principles of Prathana Samaj. They stress on devotion and prayers. For reforming the society, Prathana Samaj started orphanage, Women's Education Institute, night school for workers and society for Dalit. Maharshi Vitthal Ramji Shinde, a member of Prathana Samaj, established depressed classes mission. Through the mission, an attempt was made to solve the social problems. आता न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे म्हणजेच न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर रा गो भंडारकर यांनी प्रार्थना समाजाचे कार्य जे आहे ते पुढे चालवले. मूर्तीपूजेला विरोध केला किंवा एकेश्वरवाद किंवा कर्मकांड जे आहे याला त्यांनी विरोध केला. ही प्रार्थना समाजाची तत्वे होती. उपासना आणि प्रार्थनेवर त्यांचा भर होता. प्रार्थना समाजाने सामाजिक सुधारणेसाठी अनाथालये बांधली किंवा स्त्री शिक्षण संस्था, कामगारांसाठी रात्रशाळा काढली, दलितांसाठी संस्था या सुरू केल्या त्यांनी. आणि प्रार्थना समाजाचे सदस्य हे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन याची स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक ज्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा त्यांनी तिथे प्रयत्न केला. त्याच्यानंतर बघा, सत्यशोधक समाज. महात्मा ज्योतिराव फुले स्टार्टेड द सत्यशोधक समाज इन 1873. 1873 मध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॉर्मेशन ऑफ सोसायटी ऑन द बेसिस ऑफ इक्वॅलिटी. They protested against untouchability. They advocate education among the depressed classes and women. Mahatma Phule reformed the society through the medium of books like Brahmanache Kasab, then Gulamgiri, Shetkarache Asud, and Sarvajanik Satya Dharma. He severally criticized the traditions and customs that made discrimination between man and woman, or rather human being himself. आता इथे महात्मा ज्योतिराव फुले जे आहे त्यांचं इमेज सुद्धा तुम्ही पाहू शकता.
ओके. आता इथे सत्यशोधक समाजमध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, की याची स्थापना जी आहे ती कोणी केली, तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली. कधी केली? 1873 केली. आणि समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मितीसाठी सत्यशोधक समाजाने काम केलेलं आहे. त्यांनी स्पृश्यतेला, जे अस्पृश्यता असतं ना, अनटचॅबिलिटी म्हणजे एखाद्याला टच करू नये वगैरे, तर त्याला त्यांनी विरोध केला. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या शिक्षणाचा पुरस्कार, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार त्यांनी केला. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणांचे कसब, त्यानंतर गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकांच्या माध्यमातून समाज प्रबोधन जे आहे ते त्यांनी केलेलं आहे. स्त्री पुरुष किंवा माणसामधील जे भेद आहे ते निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर त्यांनी कडकपणे टीका केलेली आहे. ओके. Then next, Arya Samaj. Arya Samaj was founded by Swami Dayanand Saraswati in 1875. कोणी फाउंड केलं? तर स्वामी दयानंद सरस्वती. ओके. कधी? 1875 मध्ये. ही रोट द बुक ऑफ सत्यार्थ प्रकाश as a commentary on Vedas. Ancient Vedic religion is true religion which had no place for casteism and there existed gender equality. Go back to the Vedas was the slogan of Arya Samaj. The branches of Arya Samaj were open all over India. Many education institutions were established through the medium of Arya Samaj. आता इथे काय सांगितलंय की सत्यार्थ प्रकाश, ठीक आहे, या वेदावर भाष्य करणारा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ कोणी लिहिला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी लिहिला. प्राचीन वैदिक धर्म हाच खरा धर्म असून त्यात जातीपातींना स्थान नव्हतं. स्त्री पुरुष समानता ही होती असे प्रतिपादन त्यात केलेले आहे. वेदांकडे परत चला असे आर्य समाजाचे ब्रीदवाक्य आहे आणि होते. आर्य समाजाच्या भारतभर शाखा या उघडल्या. आर्य समाजाच्या माध्यमातून ठिकठिकाणी शिक्षण संस्था सुद्धा उघडल्या गेल्या. देन नेक्स्ट बघा, रामकृष्ण मिशन. ओके. रामकृष्ण मिशन वॉज एस्टॅब्लिश्ड बाय स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशन कोणी एस्टॅब्लिश केलं? तर स्वामी विवेकानंद. अ क्लोज डिस्प्ले ऑफ रामकृष्ण परमहंस इन 1897. ओके. म्हणजे रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना केली. रामकृष्ण मिशन वर्क फॉर सर्व्हिस टू द सोसायटी. कशासाठी ही संस्था काम करत होती? तर वर्क फॉर सोसायटी, लोकसेवेसाठी. ओके. देन the mission worked for providing help to the famine-stricken people, patients, medical help to the poor, female education and spiritual growth. Swami Vivekananda was an excellent orator. He attended the Parliament of Religious at Chicago in 1893 as representative of Hinduism. Arise, awake and stop not till the goal is achieved was the message given by him to the Indian youth. आता रामकृष्ण मिशन हे लोकसेवेसाठी कार्य करत होते आणि दुष्काळग्रस्तांना मदत करणे किंवा रोगींना मदत करणे, कोणी गरीब असेल तर त्यांना मदत करणे, औषधोपचार करणे, स्त्री शिक्षण आणि आध्यात्मिक उन्नती या क्षेत्रात या मिशनने कार्य केलेले आहे. आजही करत आहे. स्वामी विवेकानंद हे उत्तम असे वक्ते होते, उत्तम असे ओरेटर होते. 1893 मध्ये अमेरिकेतील शिकागो येथील विश्वधर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व त्यांनी केले होते. भारतातील तरुणांना उठा म्हणजे अराईज, अवेक, जागे व्हा अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज अचीव. आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं ध्येय तुम्हाला मिळत नाही. हा संदेश कोणी दिला? तर स्वामी विवेकानंद यांनी दिला. ठीक आहे. देन सोशल रिफॉर्म्स अमंग द सिख्स. आता शीख समाजातील सुधारणा बघा. द सिंग सभा was established at Amritsar to achieve reforms in Sikh religion. This institute worked for spread of education among the Sikh community and bring in modernization among them. Later, the Akali movement continued
their tradition of reformation. Okay. म्हणजे शीखांमधील धर्म सुधारणासाठी सिंग सभा ही स्थापन करण्यात आली. कुठे? तर अमृतसरमध्ये. आणि या संस्थेने शीख समाजात शिक्षण प्रसार त्याचसोबत आधुनिकीकरण घडवून आणले. पुढे अकाली चळवळीने शीख समाजातील सुधारणावादी परंपरा ही चालूच ठेवली. ठीक आहे. देन इमॅन्सिपेशन ऑफ वुमन म्हणजे स्त्री विषयक सुधारणा. During the expansion of British rule in India, the position of women was very miserable. They had no right of education. They were not treated equally. Child marriage, then dowry system, sati, Keshavapan, opposition to widow remarriage, such customs prevail in the society. The then Governor Lord Bentinck took help of social reformers like Raja Rammohn Roy to pass the Sati Prohibition Act. Gopal Hari Deshmukh, popularly known as Lokhitvadi, advocated gender equality through his writing in शतपत्रे. आता ब्रिटिश सत्तेचा भारतात विस्तार झाला. त्या काळात भारतीय स्त्रियांची परिस्थिती ही खूप वाईट अशी होती. त्यांना शिक्षणाचा अधिकार नव्हता. त्याचसोबत समतेची वागणूक जी आहे समानतेची ती सुद्धा त्यांना मिळत नव्हती. बालविवाह, त्याच्यानंतर जठरकुमारी विवाह, हुंडा पद्धती, सती प्रथा, केशवपन आणि विधवा पुनर्विवाह याला विरोध होता. ठीक आहे. अशा प्रथा समाजात त्यावेळेस होत्या. तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड बेंटिक याला सतीबंदीचा कायदा करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांसारख्या समाजसुधारकांनी मदत केली. गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी असं त्यांना म्हणत, तर यांनी शतपत्रातून स्त्री पुरुष समानतेचा पुरस्कार केला. Then in 1848, Mahatma Phule started the first school for girls at Bhidewada in Pune. His wife Savitribai Phule supported him. Savitribai Phule had to face great criticism from the society, but she continued to work in education. Mahatma Phule established the Bal Hatya Pratibandhak Gruha in his own house. He conducted the strike of barbers against the customs of shaving the head of the widow. Okay. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. त्यात त्यांना त्यांच्या पत्नी सावित्रीबाई यांची सुद्धा साथ लाभली. समाजातील कर्मठ लोकांनी केलेली टीका निंदा पत्करून सुद्धा सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. महात्मा फुले यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह हे स्थापन केले. केशवपनाची जी पद्धत होती ती बंद व्हावी म्हणून नाभिकांचा संप घडवून आणला. देन फॉर गेनिंग परमिशन टू widow remarriage, Pandit Ishwarchandra Vidyasagar, then Vishnu Shastri Pandit and Vireshligam took up special efforts. आता विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळावी म्हणून पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णू शास्त्री पंडित, विरेशलिंगम पंतुल यांनी विशेष असे प्रयत्न केले. इन हिज न्यूजपेपर सुधारक Gopal Ganesh Agarkar gave his staunch opinion about child marriage, law of consent. Maharshi Vitthal Ramji Shinde organized a conference against the practice of Devdasi. In her book Stri Purush Tulna, Tarabai Shinde very firstly put up her views about women's right. Maharshi Thondo Karve started the Anantha Balkashram, an orphanage for girls. His intention was to give education to all women and make them stand on their own feet. Through this effort, the first women university was set up in 20th century. Pandita Ramabai founded the Sharda Sadan and took up the responsibility of taking care of disabled children and women. Ramabai Ranade, through the medium of Seva Sadan Institute, started the nursing course for women. She demanded the right to vote for women. Through articles, Dr. Ambedkar spoke about the injustice towards women. Mahatma Gandhi also advocated education of women
Women have given valuable contribution during the freedom movement. ओके, आता इथे आपल्याला काय सांगितलंय की विधवाच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी ईश्वरचंद विद्यासागर, त्याचसोबत विष्णू शास्त्री पंडित, विरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. गोपाळ गणेश आगरकर यांनी आपल्या सुधारक या वृत्तपत्रातून बालविवाह, संमती वयाचा कायदा यावर परखड मते मांडली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केले. विधवा परित्यक्त्या यांच्यासह सर्वच महिलांना शिक्षण घेऊन पायावर उभे राहता यावे, हा त्यांचा मोठो होता, हा त्यांचा हेतू होता. त्यांच्या प्रयत्नातूनच 20व्या शतकातील भारतातील पहिले महिला विद्यापीठ उभे राहिले. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले मुली आणि स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली. रमाबाई रानडे यांनी सेवासदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. त्यांनी स्त्रियांना मतदानाचा सुद्धा हक्क दिला. ओके, देन मतदानाचा सुद्धा हक्क मिळावा म्हणून त्यांनी सरकारकडे मागणी केली. स्त्रियांवरील अन्यायाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखातून वाचा फोडली. महात्मा गांधीजींनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. स्त्रियांनी स्वतंत्र चळवळी दरम्यान मोलाचे असे योगदान दिले. ओके, Women's reform movement helped in closing down many unjust practices in the society. The voice for problems against the women broke out. Women started putting up their own thoughts through their writings. Their performance in every sectors of little flourished due to education. आता इथे काय सांगितलं की स्त्री सुधारणा चळवळीमुळे समाजातील अन्यायकारक प्रथा या बंद पाडण्यास मदत झाली. स्त्रियांच्या प्रश्नांना वाचा फुटली. स्त्रिया स्वतःचे विचार लेखनातून मांडू लागल्या. शिक्षणामुळे जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांचे कर्तृत्व जे आहे ते फुलून यायला लागलं. देन जस्ट थिंक अबाउट इट. आता जरा विचार करा. इफ द सोशल रिफॉर्म्स हॅड नॉट स्टार्टेड द एज्युकेशन ऑफ वुमन, जर समाज सुधारकाने स्त्री शिक्षणाची सुरुवातच केली नसती तर काय झालं असतं. At present, what kind of transformation is seen in the life of women due to education? आणि आत्ता वर्तमान काळात स्त्रियांच्या जीवनात शिक्षणामुळे कोणते बदल, कोणते परिवर्तन घडून आले आहे? Do you think there is a need for taking further efforts regarding education of women? If yes, then what efforts need to be taken? आणि तुम्हाला असं वाटतं की आजही स्त्री शिक्षणासाठी आपल्याला प्रयत्न करण्याची गरज आहे? आणि असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते कोणते प्रयत्न करायला हवेत हे तुम्ही त्यांना नक्की सांगा. देन रिलिजियस रिफॉर्म्स अमंग द मुस्लिम. आता मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ बघा. अब्दुल लतीफ started the social reform among the Muslim community. He established the Mohammedan Literary Society in Bengal. Okay. आता अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगालमध्ये द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान फाउंडेड द मोहम्मदन एंग्लो ओरिएंटल कॉलेज. इट लेटर डेव्हलप into the Aligarh Muslim University. He advocated Western science and technology. He firmly believed that Muslims could make progress only by studying modern education and society. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज याची स्थापना केली. पुढे याचेच अलीगढ मुस्लिम विद्यापीठात रूपांतर झाले. त्यांनी पाश्चिमात्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार केला. पाश्चात्य शिक्षण आणि विज्ञान यांचा अंगीकार मुस्लिम समाजाने केल्याशिवाय त्याची प्रगती होणार नाही असे त्यांचे ठाम मत होते. देन मुवमेंट इन हिंदू सोसायटी. आता हिंदू समाजातील चळवळ बघा. In 1915, Hindu Mahasabha was established to give a respectable position to the Hindu community. Pandit Madan Mohan Malviya led the foundation of Banaras Hindu University. Dr. Keshav Baliram Hegdevar
in 1925 established Rashtriya Swayamsevak Sangh at Nagpur. Its aim was to set up a disciplinary and virtuous organization of Hindu youth. V.D. Savarkar built the Patit Pavan temple at Ratnagiri, open to all castes of Hindu religion. Common dining programs were also arranged. Okay. आता इथे काय सांगितलंय की हिंदू समाजाला सन्मानाचे स्थान मिळावे म्हणून 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालविया यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉक्टर केशव बळीराम हेडगेवर यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली आणि हिंदुत्ववादी तरुणांची शिस्तबद्ध व चारित्र्यसंपन्न संघटना उभारणे हे त्यांचे ध्येय होते. नंतर स्वातंत्र्यवीर व्ही डी सावरकर ओके यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनादी कार्यक्रम राबवले. आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा जो काळ आहे तो सुरू होता. त्याच्यानंतर बघा, डू यू नो मॅनिफेस्टेशन ऑफ रिएनन्स इन अदर एरियाज म्हणजे प्रबोधनाचे इतर क्षेत्रामधील आविष्कार. ओके, just as the reform movement, the development in various fields of literature, art and science during the Renaissance period is also important. In the field of literature, Rabindranath Tagore, and in the field of science, C.V. Raman received the Nobel Prize. This gives us an idea of progress in India. This process was responsible for building up modern India. Stories, novels gave inspiration to gain independence, though also expressed thoughts on social reforms. During this period, women also took up writing. New newspapers and magazines became a source of social reforms and political awakening. There was development in the field of arts as well. Music became more popular. Indian style and Western techniques were combined, and the new school of painting came forward. Many books were written based on science. People started realizing that experimentation and scientific attitude were important for the progress of the country. आता इथे काय सांगितलंय? मॅनिफेस्टेशन ऑफ रिएनन्स इन अदर एरियाज म्हणजे प्रबोधनाचे इतर क्षेत्रांमधील आविष्कार. सुधारणेच्या चळवळीप्रमाणे प्रबोधन काळात साहित्य, कला, विज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये घडून आलेली प्रगती म्हणजे ही महत्त्वाची होती. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पारितोषिक मिळालं होतं, तर विज्ञानाच्या क्षेत्रात C.V. रमन यांनी नोबेल पारितोषिक मिळालं होतं. त्यावरून भारताच्या प्रगतीची कल्पना येते आणि अशा प्रगतीमुळेच आधुनिक भारताची जी जडणघडण आहे ती झाली. कथा, कादंबऱ्यामधून स्वातंत्र्याची प्रेरणा जी आहे ती मिळू लागली. समाज सुधारणेचा विचारही व्यक्त होऊ लागला. याच काळात स्त्रिया लेखन करू लागल्या. नवीन वृत्तपत्रे, नवीन न्यूजपेपर्स, मासिके ही समाज सुधारणा व राजकीय जागृतीची जी वाहक आहे ती त्याप्रमाणे वाढलेली आहे. त्याच्यानंतर कलेच्या क्षेत्रात सुद्धा या काळात प्रगती झाली. संगीत म्हणा किंवा अधिक संगीत जे आहे ते अधिक लोक ऐकू लागले आणि अधिक लोकाभिमुख होऊ लागलं. भारतीय शैली आणि पाश्चात्य तंत्रे यांचा मेळ घालून नवीन चित्रकला पुढे आली. विज्ञानविषयी अनेक ग्रंथ लिहिले जाऊ लागले. भारताच्या प्रगतीसाठी प्रयोगशीलता आणि वैज्ञानिक दृष्टीचे महत्त्व हे लोकांना उमगू लागलं म्हणजे लोकांना माहीत पडलं. देन in the history of modern India, the movement of Renaissance is very important. On the principle of liberty, equality and nationalism, the Indian social reforms set up a nationwide political movement. The study of this movement will be default in the next chapter. आता आधुनिक भारताच्या इतिहासात प्रबोधनाचा हा आविष्कार महत्त्वाचा आहे आणि स्वतंत्र, समता, राष्ट्रवाद या कल्पनांनी भारलेल्या सुधारकांनी राजकीय क्षेत्रात राष्ट्रव्यापी चळवळ ही उभी केली. तिचा अभ्यास आता आपण पुढच्या चॅप्टरमध्ये घेणार आहोत.
सो फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.